कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसात 170 टवाळखोर नशेखोरांवर कारवाई. कोरियाला जाऊन बीटीएस ग्रुपला भेटायचे. धाराशिवच्या 3 मुली पळाल्या. अपहरणाचा बनाव रचला. पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं. नवीन वर्षात लालपरीचा प्रवास 15% महागणार. राज्य परिवहन प्राधिकरणाचा लवकरच निर्णय. वर्षभरात 15 वर्ष जुन्या 1000 बसगाड्या जाणार भंगारात. शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडून अंशदान वितरित. बिलांसाठी वेतन अधीक्षक रविवारी कार्यालयात. 5 जानेवारीपर्यंत पगार होण्याची शक्यता. शासनाच्या निर्णयानंतर 23 परीक्षांसाठी एमपीएससीचं शुद्धीपत्रक. उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी. सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास राहणार खुलं. भाविकांच्या गर्दीमुळे दर्शन वेळेमध्ये मोठा बदल. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सातारा जिल्हा पर्यटकांनी फुलला. महाबळेश्वर, मुनावळे, तापळ्यामध्ये मोठी गर्दी. चीनकडून प्रतितास 450 किलोमीटर वेगानं बुलेट ट्रेनची चाचणी. बुलेट ट्रेन प्रकारातील सर्वात वेगवान रेल्वे ठरल्याचा दावा. भारताच्या T20 वर्ल्ड कपचा हिरो हर्षदीप आणि महिला संघाचे स्टार स्मृती मंदाना यांना आयसीसी पुरस्काराचं नामांकन. नवीन वर्षामध्ये होणार या संदर्भातली घोषणा.